नमस्कार. मी ॲडव्होकेट धर्मराज रामचंद्र जाधव आणि मी मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 20मधून संयुक्त महाराष्ट्र आघाडी या आघाडीच्या वतीने तसेच संभाजी ब्रिगेड या पक्षाच्या वतीने उमेदवारी लढवित आहे. या निमित्तानं आपल्यासमोर मी या ठिकाणी माझे विचार व्यक्त करू इच्छितो. सांगायचं तात्पर्य असं आहे की ही निवडणूक आता सर्वसामान्य लोकांसाठी राहिलेली नाही आणि सर्वसामान्य माणसांनी निवडणूक लढवावी इतकी सोपी प्रक्रिया आणि इतका हा काही सामान्य भाग राहिलेला नाही. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाने लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये उमेदवारी लढवावी की न लढवावी हा विषय या ठिकाणी निर्माण झाला. आणि याच अनुषंगानं चळवळीत काम करणारे सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत हे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करतात की आपण करत असलेली ही चळवळ आहे. मी गेली 35 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे. या सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आत्ताच गेल्या वर्षभरापासून 1.5 वर्षापासून जवळजवळ 100 दिवस आझाद मैदानावर उपोषण 5 टप्प्यामध्ये झालं. परंतु सामाजिक चळवळीतल्या लोकांच्या या चळवळींना आता राजकीय लोक जे सत्तेमध्ये आहेत आणि शेवटी सत्ता हे सर्व विषयाचं मुख्य साधन आहे आणि सत्तेशिवाय शहाणपण नाही असं म्हणतात ते खरं आहे असं वाटायला लागलं. कारण चळवळीत काम करून अनेक वर्ष संघर्ष करून जर आपण लोकांची समस्या सोडवू शकत नसू तर मग चळवळी ज्या आहेत, चळवळीत काम करणारे जे कार्यकर्ते आहेत यांचे सर्व जे श्रम आहेत, मेहनत आहे ती वाया चालली की काय अशा प्रकारचं वातावरण आणि मनामध्ये भावना निर्माण झाल्यामुळं हुतात्मा चौकातील हुतात्म्यांना आदरांजली वाहायला आलेल्या सर्व संघटनांनी एकत्र मिळून असा निर्णय घेतला की आता राजकीय क्षेत्रामध्ये आपण काहीतरी आपला ठसा उमटवला नाही तर आपल्या या चळवळींच्या ज्या काही मागण्या आहेत, चळवळीतून निर्माण झालेले प्रश्न आहेत, या प्रश्नांना योग्य ती उत्तरं सरकारकडून मिळणार नाही. आणि म्हणून त्यावेळी सर्व संघटना जवळजवळ 20-25 संघटना आणि छोटे मोठे जे पक्ष आहेत त्या सर्वांनी मिळून एक राजकीय आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पत्रकार परिषद झाली आणि नंतर त्या पत्रकार परिषदेमध्ये संयुक्त महाराष्ट्र आघाडी या आघाडीची स्थापना झाली आणि आज या आघाडीच्या माध्यमातून मुंबईभरामध्ये अनेक उमेदवार, सर्वसामान्य घरातील उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरलेले आहेत. परंतु हे जे प्रस्थापित पक्ष आहेत या पक्षांची जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेसमोर हे सर्वसामान्य उमेदवार टिकू शकतील का अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ते स्वाभाविक आहे. आत्तापर्यंत जे काही निवडणूक प्रक्रिया चाललेली आहे त्यामध्ये हे होतच आलेलं आहे. आता या सर्व प्रस्थापितांनी जे आतापर्यंत काही राजकीय पटलावर जी प्रक्रिया आणि या सर्व प्रक्रियेला एकंदरीत सर्व प्रशासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या देखील हळूहळू याच्यामध्ये एक स्तर निर्माण झालेला आहे प्रचार यंत्रणेचा, निवडणूक लढवण्याचा. आणि तो अत्यंत घातक आहे असं वाटतं आहे. कारण आता कोणताही पक्ष घेतला तरी कुठल्याही पक्षाला स्वतःची अशी विचारधारा आता शिल्लक राहिलेली नाही असं दिसून येत आहे. कारण कोण कुठे कोणाबरोबर युती करेल, कोण कुठल्या पक्षात जाईल, हे सर्व सत्तेचं राजकारण आहे, सत्ता मिळवण्याचं राजकारण. यामध्ये विचारधारेचा जो विचार होता, विचारधारा जी काही आत्तापर्यंत जपली जात होती ती विचारधारा आता कुठेतरी मागे पडत चाललेली आहे. आणि म्हणून या राजकीय इच्छाशक्तीला आता विचारधारेचा आधार राहिलेला नाही. आणि म्हणून चळवळीत काम करणारे सर्वसामान्य जे लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे याला संपूर्ण जनतेतून किती प्रतिसाद मिळेल आणि याला काय
पाठिंबा मिळेल हे सर्व पाहण्याची आता वेळ आलेली आहे. चळवळीला राजकारणात येणे हे आवडीचं नाही, सवडीचं नाही, परंतु अपरिहार्य झालेलं आहे. आणि म्हणून आता जी पक्षांची विचारधारा हरवलेली आहे तशीच विचारधारा या चळवळीतील संघटनांची देखील हरवली जाईल. आणि मग या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेही उत्तर मिळणार नाही अशी धारणा निर्माण झाल्यामुळं. आणि कसं आहे की या ठिकाणी चळवळ आणि पक्ष ही संपूर्ण वेगळी यंत्रणा आता झालेली आहे. पूर्वी समाजकारण आणि राजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू अशा चालत होत्या, परंतु आता दोन्ही बाजू राजकारणाच्याच आहेत नाण्याच्या असं एकंदरीत दिसायला लागलं आहे. आणि म्हणून समाजकारण जे आहे, समाजकारणाशिवाय पर्याय नाही. समाजाला जर का उन्नत करायचं असेल, समाजाचा विकास करायचा असेल, सोयीसुविधांचा विकास करायचा असेल तर सामाजिक विचारधारेशिवाय हे अशक्य आहे. कोणीही सत्तेत आला, एकाच व्यासपीठावर बसणारे, एकाच मंत्रिमंडळात असणारी लोक निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांच्या विरोधात बोलतात आणि नंतर पुन्हा एकत्र बसून बैठका करत असतात, सत्ता चालवत असतात. अशा वेळी मग सर्वसामान्य लोकांनी आपली भूमिका, आणि आता असं आहे की सर्वसामान्य माणसाने निवडणूक लढवायची म्हटलं तर पैशांचा विषय निर्माण होतो, खर्चाचा विषय निर्माण होतो. आणि मग हा खर्च केल्यानंतर तो खर्च पुन्हा त्यांना मिळणार कसा? मग एकंदरीत हे जे निवडणुकीमध्ये होणारा खर्च आहे तो मग कशा प्रकारे परत मिळवला जातो याबाबत कोणाला सांगायची गरज नाही. परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या जाचकाठी आहेत, अर्ज भरण्यासाठी असो, प्रचार यंत्रणेसाठी असो किंवा खर्चाच्या बाबतीत असो, यावर विशेष करून सर्वसामान्य अगदी ज्याच्याकडे अन्न वस्त्र निवारा इतक्या छोट्याशा गोष्टींच्या सुविधा आहेत असा उमेदवार देखील निवडणुकीमध्ये उभा राहिला पाहिजे, त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची यंत्रणा पुढील कालावधीमध्ये निर्माण झाली पाहिजे. अशी शासकीय जी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य उमेदवार, सर्वसामान्य माणूस भाग घेऊ शकतो, निवडणूक लढवू शकतो, यासाठी विशेष करून योजना आणि नियम आणण्याची गरज आहे. जेणेकरून सर्वसामान्य माणूस जो निवडणुकीपासून दूर चाललेला आहे, मतदानापासून दूर चाललेला आहे, विचारधारा आता राहिलेली नसली तरी काय विचार करायचा, काय विचार करून लोकांना मतदान करायचं, या सर्व गोष्टी सर्वसामान्याला कळेनासे झालेल्या आहेत. फक्त पैसा आणि प्रचंड प्रचार यंत्रणा, मोठमोठ्या सभा, गाड्यांवरती असणारे देखावे, मोठमोठे रॅलीज, यामधून जो खर्च होतो आहे यावर यंत्रणा किंवा व्यवस्थेने विचार करायला हवा की इतके लोक रॅलीमध्ये असले पाहिजेत, 100 लोक असले पाहिजेत, 50 लोक असले पाहिजेत. आणि हे तुम्ही जोपर्यंत त्याच्यावर निर्बंध आणत नाही तोपर्यंत खर्चावर निर्बंध येणार नाहीत. आज जर का 15 लाखापर्यंत खर्च करू शकता असं जर व्यवस्थेच्या माध्यमातून सांगितलं गेलं तर सर्वसामान्य लोकांना कुठेच वाव राहत नाही. हा खर्च कशासाठी पाहिजे? आपण या सर्व गोष्टीचा खर्च जो आहे तो नियंत्रित करावा आणि सर्वसामान्य माणूस देखील या ठिकाणी विनाशुल्क, कमीत कमी खर्चामध्ये व्यवस्थितपणे निवडणूक लढवू शकेल अशा प्रकारची या लोकशाहीमध्ये व्यवस्था झाली पाहिजे. आणि ती व्यवस्था येणाऱ्या काळात होईल. सत्ताधारी याचा विचार करतील. आणि राहिला विषय माझ्या वार्डातील सह्याद्री नगरवासियांचा प्रश्न असा आहे की त्यांना
राजकारणामध्ये उमेदवार म्हणून संधी मिळत नाही, आजपर्यंत मिळालेली नाही, पुढेही मिळेल याची काही खात्री नाही. कारण सर्वसामान्य कुटुंब सह्याद्रीनगर परिसरात राहतात. परंतु या ठिकाणी 2150 घरं असून देखील, एवढा मोठा मतदाराचा गट असून देखील इथे कधीही उमेदवारी देण्यात येत नाही. विकास होत असेल, परंतु या ठिकाणी प्रायव्हेट लँड आहे असा मुद्दा पुढे करून या ठिकाणी कोणताही विकास दिला जात नाही. त्यानंतर विकास हा लोकाभिमुख असावा, लोकांना स्थैर्य देणारा असावा, लोकांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी निवारा मिळावा आणि कायमस्वरूपी त्यांना या ठिकाणी सहज सुलभतेने राहता यावं, यासाठी हा विकास असावा. विकास जर असा असेल जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी आमची जी स्थिती आहे, जी आमची स्थिरता आहे ती अबाधित राहत नसेल, तर विकास हा फायद्याचा नसून तो नुकसानीचा आहे असं वाटतं. विकास स्थिर स्थावर करणारा असावा. आणि म्हणून या पुढे जाऊन मराठी माणसाचा जर विषय आला तर मराठी माणसाची स्थिती ही देखील आता फार दयनीय झालेली. मराठी माणसाचा संपूर्णपणे पदासाठी, पक्षांच्या पदासाठी पूर्णपणे वापर केला जातो. परंतु उमेदवारी देताना स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा कोणतीही निवडणूक असो, उमेदवारी देत असताना मात्र निश्चितपणाने पैसा हा फॅक्टर पकडला जातो आणि त्यामध्ये निश्चितपणानं मराठी माणूस नेहमीच मागे पडत आला आहे. त्यामुळे इतर लोकांची घुसखोरी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. मराठी माणसाला उभा करण्यासाठी, मुंबईत स्थिर करण्यासाठी, त्याचं मुंबईतलं वास्तव्य अबाधित करण्यासाठी, कायमस्वरूपी तो तिथे सहजतेने सुलभतेने राहू शकतो, यासाठी विशेष करून प्रयत्नांची गरज आहे, विशेष योजनांची गरज आहे. नोकरीत मराठी माणसाचा मराठी माणसाला आरक्षणाचा विषय बाजूला राहिला, परंतु स्थानिक जे पुत्र आहेत, महाराष्ट्र भूमिपुत्र आहेत, यांना विशेष करून त्या ठिकाणी एक पर्सेंटेज प्रमाणे प्रत्येक नोकरीमध्ये असायला हवं. त्यानंतर राजकारणात जी काही मराठी माणसाची पिछेहाट होत आहे, एकमेकांना कमी लेखणे, एकमेकांचा पाय ओढणे, चळवळीत देखील संघटनांची खूप रेलचेल झालेली आहे. त्या संघटना त्यामुळे छोट्या राहिलेल्या आहेत. ज्या जुन्या संघटना आहेत, फार जुन्या संघटना आहेत, त्या मोठ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये मराठी माणसांनी जास्तीत जास्त एकत्र आलं पाहिजे, आपली संख्या दाखवली पाहिजे. जास्त संघटना काढून वेगवेगळी विचारधारा स्थापन करून या ठिकाणी आपण निश्चितप्रमाणे विखुरले जाऊ. आज संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या माध्यमातून चळवळीतल्या सर्व मराठी संघटनांना जी हाक दिलेली आहे, या हाकेला तरी आपण प्रतिसाद देऊन सर्व संघटनांनी आपले मतभेद, आपले विचार बाजूला ठेवून सर्वानुमते एकत्रितपणे समोर आलेल्या विचारांना पाठबळ द्यावं. या उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी विशेष प्रयत्न करावेत आणि जी सर्वसामान्य उमेदवारांची जी पात्रता आहे निवडून येण्याची, पैसा, भंपक प्रचार, रॅली, सभा, या सर्व पैसेवाल्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, यामध्ये हे उमेदवार जरी कमी पडले तरी आपण त्यांना आपले उमेदवार, सर्वसामान्यांचे उमेदवार आणि सर्वसामान्यांचे उमेदवार असून देखील सामाजिक क्षेत्रात पूर्णपणे आयुष्य झोकून दिलेले ही लोक आहेत. त्यामुळे समाजासाठी काम करणारी ही लोक आहेत आणि हीच लोक खऱ्या अर्थानं समाजाचा विकास करू शकतात, लोकांचा विकास करू शकतात, पर्यायाने मुंबईचा विकास करू शकतात, मराठी माणसाचा विकास करू शकतात. अशी भावना निर्माण करून आपण सर्वांनी, माझा भाऊ, माझा मित्र, माझा गाववाला, माझ्या राज्यातला माझा मराठी माणूस, या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य माणूस उतरलेला आहे
आणि त्याच्या पाठीमागे सर्व ताकदीने आपले सर्व मतभेद, सर्व काही गोष्टी विसरून उभं राहिलं पाहिजे, अशी भावना ठेवून सर्वांनी या निवडणुकीमध्ये आमच्या नगारा या चिन्हाला, संयुक्त महाराष्ट्र आघाडी, संभाजी ब्रिगेड यांचं चिन्ह आहे नगारा, या नगारा या चिन्हासमोरील बटन दाबून या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.